नागपूरमधील जळीतकांड प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय। निकिताने स्वतःच आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलाय। तरुणीची प्रथमदर्शनी हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता, त्यामुळे तपास आणि चौकशी सुरू झालेली होती। नागपूरच्या 23 वर्षाच्या निकिता चौधरीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतला मृतदेह काल रात्री वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुराबर्डी परिसराच्या निर्जनस्थळी आढळून आलेला होता। त्यानंतर खळबळ उडालेली होती। दरम्यान तपासांती तिने स्वतः आत्महत्या केल्याचा खुलासा समोर आलाय। या संदर्भात शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिक माहिती दिली। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांना अधिक विचारूया। तुषार, हा सगळा काय प्रकारे कसं समोर आले की तिने आत्महत्या केली, काय अपडेट? सुवर्णा, जेव्हा आज पोलिसांनी तपास केल्यानंतर काही खुलासे केले, त्यामध्ये अनेक धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे। 23 वर्षीय निकिता चौधरी ही 15 मार्चच्या सायंकाळला नागपूरच्या प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधनं बेपत्ता झाली। त्यानंतर प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये तिच्या आईवडिलांकडनं मिसिंगची तक्रार देखील देण्यात आली होती आणि काल मग सायंकाळच्या वेळेला नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुराबर्डी परिसरामध्ये एक मृतदेह आढळला। प्रथम दर्शा जेव्हा मृतदेह बघितला होता तेव्हा असं वाटत होतं की त्या मुलीवर काहीतरी घातपात झाला असेल आणि त्यानंतर तिचा मृतदेह तिथे फेकून देण्यात आला आणि तो फेकून दिल्यानंतर तिचं जाळण्यात आले असेल। मात्र रात्रभर जेव्हा पोलिसांनी संपूर्ण सीसीटीव्ही बघितले, त्या निकिताची मृतदेहाच्या बाजूला असलेली बॅग चेक केली, बॅगमध्ये मोबाईल सापडला, मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चॅट सापडलं। तर त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये तिने एका मित्राला सांगितलं की मी सुसाईड करत आहे। त्यानंतर पोलिसांना या गोष्टी त्याच अनुषंगाने पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा ही गोष्ट देखील पुढे आली की तिने एका मित्राकडनं एक वेगळं कारण सांगून डिझेल देखील मागून घेतलेलं होतं आणि सीसीटीव्ही मध्ये ती एकटी येताना दिसत होती। त्यामुळे मग त्या संपूर्ण चौकशी केल्यानंतर पोलीस या निष्कर्षावर पोहोचली की निकिताने सुसाईड केलेली आहे आणि त्यामध्ये काही तिच्या वैयक्तिक कारणांची सुसाईड केलेली आहे। असं असलं तरी पोलिसांचा अजून तपास संपलेला नाही। पोलीस तपास अंतिम निष्कर्षावर पोहोचलेला नाही। हा प्राथमिक निष्कर्ष आहे आणि प्राथमिक दृष्ट्या तिने सुसाईड केलं हे तपासामध्ये पुढे आलेलं आहे। याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। सुवर्ण, नक्की धन्यवाद तुषार, आपण माहिती दिली त्याबद्दल। जळीतकांड प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। आधी असं वाटत होतं की तिची हत्या झाली असावी, मात्र तिने आत्महत्या केली याचा रात्रभर तपास केल्यानंतर समोर आलंय। अमितेश कुमार यांनी या संदर्भातली स्पष्टता केली आहे।